नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि बघू शकता इकडे आपण कॅम्पिंगला आलोय मस्तपैकी. आणि आज आपल्याला खेकडे पण पकडायचे आहेत आणि एक वेगळी पद्धतमध्ये ती आपला भांबरुडीचा पाला वगैरे किंवा इतर पाला टाकून बिलामध्ये बिल पॅक करून ते आपण खेकडे पकडणार आहोत. मागच्या टायमाला आपल्याला काही एवढे भेटले नाही तसे खेकडे, तर हे खेकडे आहेत ना मित्रांनो, आपल्याला एकाला पार्सल द्यायचे आहेत. तर आपली आज रेसिपी थोडी वेगळी असणार आहे. चिकन वगैरे आपण बनवणार आहोत मस्तपैकी. तर टेंट लावायच्या अगोदर आहे ना पहिले बिलं पॅक करून घेऊ, कारण बिलं पॅक करायला आपल्याला इकडून थोडा लांब जायला लागेल. ढोरं वगैरे पण येतात ह्या साईडला आणि माणसं किंवा इतर लोक येतात ह्या साईडला, त्याच्यामुळे टेंट वगैरे लावून नाही ठेवणार आपण. पहिला बिलं पॅक करून येऊ, त्याच्यानंतर आपण टेंट वगैरे लावू. तर चला पटकन जाऊया. आणि आता वाजलेत 3 वाजलेत, तर 1 तास तरी आपल्याला 1 ते 1.5 तास आपण ते बिलं पॅक करायला जातील. त्याच्यानंतर आपण इकडे येऊन टेंट वगैरे लावू. चला. ज्या खेकड्यांची बिलं पॅक करायची आहेत ना, ते बिलं पॅक करण्यासाठी मित्रांनो आपण आणला भांबरुडीचा पाला. सगळा पाला मिक्स आहे, कारण भांबरुडीचा पाला असेल ना तर खेकडे पटापट म्हणजे गुदमरतात आणि बिलावरती येऊन बसतात, तर ते पकडायला एकदम सोपे भेटतात आपल्याला. तर पटकन आहे ना बिल पॅक करून घेऊ पटापट. चला. आपल्याला आहे ना पहिलाच बिल बघा भेटलं मस्त, एकदम खोल नाही गेलाय. मला खेकडी भेटायचा चान्स कमी आहे. 4च बोटा शिरतात त्याच्यात. आणि इथे एक बिल भेटलाय ना आपल्याला, मस्त मोठा बिल भेटलाय. ओके. आणि बिल आहेत ना मित्रांनो, आपण 4 बिलं पॅक केलेत, कारण बिलं आहेत ना इकडं भरपूर उकरलेले आहेत. सगळी बिलं आहेत ना उकरलेले आहेत, त्याच्यामुळे खेकड्या पण भरपूर जणांनी इकडून काढून नेले. आपल्याला 4 बिलं भेटलेत. 4 बिलांमध्ये मस्तपैकी पॅक केल्यात आणि ते आपण 8 वाजेपर्यंत काढणार होते बिलं. तोपर्यंत मस्त टेंट वगैरे लावू. आणि आपल्याला आज बनवायचं चिकनची एक मस्त रेसिपी बनवू आपण. तर चला पटकन आहे ना टेंट वगैरे लावून घेऊन पटापट. संध्याकाळचा टाइम झाला आणि चहा पियाचा पण टाइम झालाय, तर पटकन आहे ना चहा वगैरे बनवून घेऊ. मस्त की चहा बनवून घेऊ पटापट.
मस्त वेगळी आहे ना इकडे आपली चहा तयार होते आणि आज वेलची पण आहे एकदम स्ट्रॉंग होईल चहा आणि स्ट्रॉंगच बनवायची आहे मस्त वेगळी. आणि समोरचा नजारा बघा काय भारी वाटतंय. वरच्या साईडून चंद्र निघाला बघा बाहेर. चहा आलाय ना चहाला बघा मस्त उकल आलाय. या मित्रांनो मस्तपैकी चहा प्याला गरमागरम आणि मस्त आहे ना संध्याकाळच्या वातावरणात गरमागरम चहा लय भारी वाटतोय. कारण आता आहे ना थंडीचा वातावरण झालंय ह्या टायमाला. तर अशी गरमागरम चहा प्याला आहे ना जंगलाच्या साईडला लय मजा वाटते. आज वेलची टाकली ना तर एकदम मस्त टेस्ट आले चहाला. एक नंबर वाटते प्यायला. रोजच्यापेक्षा बरी झाली म्हणजे वेलचीचा फ्लेवर मस्त आलाय. तर ही चूल वगैरे दिसते ना ही आदिवासी लोकांनी इकडे पेटवून ठेवलेली. कारण त्यांनी इकडे मासे वगैरे पकडून आहे ना त्यांनी इथेच बनवला जेवण वगैरे दुपारचा. त्यासाठी त्यांनी चूल वगैरे इकडे पेटवलेली. आणि मासे भरपूर कमी झाले तिथले कारण भरपूर मासे पकडून द्यायला नाही. एक झाडाची फांद असते ती झाडाची फांद तोडून त्याच्यामध्ये टाकतात आणि तो चीक जो त्याचा बाहेर निघतो ना त्याने ते मासे पूर्ण आहे ना वरती तरंगतात म्हणजे पकडायला एकदम सोपे गावतात ते. तशा पद्धतीने इकडे मासे पकड. आपल्याला पेटवायचे दिसतो त्यासाठी ओके पेट धरली. आणि आजूबाजूला आवाज बघा वाघळं वगैरे ओरडत आहेत आणि बारीक बारीक पक्ष्यांचा आवाज येतोय मला संध्याकाळच्या टायमात. म्हणजे आता ह्या टायमाला ना थंडी वगैरे भरपूर लागते ह्या टायमाला. तर आपण इस्तो वगैरे असे बाजूला पेटवूनच ठेवू तर बरा वाटेल. थोडा गरम गरम वाफ वगैरे लागतील मस्त वाटेल. थोडा आजूबाजूला परिसर आहे ना एकदम मस्त राहील. एकदम गरम वातावरण राहील. आणि मित्रांनो बनवण्यासाठी आजची ग्रेव्ही बनवणार ना आपण चिकनसाठी. त्याच्यासाठी लागणारा मित्रांनो हा काजू कोणी आहे इकडं. काजू कोणी घेतले आणि इकडं कलिंगड मगज या कलिंगडाच्या बिया आहेत इकडं. तर ह्याची आपण आज ग्रेव्ही बनवणार आहोत मस्तपैकी टोमॅटो वगैरे टाकून. तर पहिल्यांदा आहे ना आपण ह्याला मस्त बॉईल करून घेऊ. चला मासे पकडायला आहे ना बघा बिलाच्या बाहेर कशी खेकडे आले आणि जिथे मासे जात आहेत ना ते धरण्याचा प्रयत्न करतात इकडे बघा. फायनली आहे ना इकडे मस्तपैकी बॉईल झालाय. पण करून घेऊ आणि एक साईडला काढून घेऊ ते पहिला. ओके त्याच्यामध्येच आहे ना टोमॅटो मस्तपैकी बॉईल करायला ठेव.
ओके. ही जी आपण गिरवी बनवतोय ना, ही व्हेज साठी जास्त वापरली जाते. चिकन साठी पण वापरू शकतो. तर जास्त म्हणजे व्हेज साठी वापरली जाते ही. आणि जी खेकडी येते ना बाहेर, मोठ्या साईजची आहे, तिला आपण तिकडे पाय टाकून ठेवू कोंबडीचे मस्त वेगळे. आता बघा पटकन येईल ती खायला. मस्त वेगळी. आणि इकडे टोमॅटो बॉईल होत आहे. तर टोमॅटो आहे ना मस्तपैकी बॉईल झाला. चला काढून घेऊ. मस्त थंड होऊ द्या, कारण त्याला असे साल काढायचे आपल्याला. आणि 2 पाय टाकलेले आपण, तर एक पाय नेला त्या आतमध्ये चिंबोरी आणि दुसरी चिंबोरी इकडे निघाली बाहेर. बघा मोठ्या साईजची आहे. आणि 2 पाय टाकलेले, तर एक पाय घेऊन गेले आतमध्ये. मोठ्या साईजची चिंबोरी होती चांगली. साल आपण काढून घेऊ. ओके. आपण मस्तपैकी आहे ना मिक्सर मध्ये टाकून घेऊ. टोमॅटो आणि इकडे काजू कनी. पण टोमॅटो आहे ना पटकन पिसून जाणार. ह्या मिक्सर मध्ये आहे ना पाहिजे तेवढी बारीक नाही झाली काजूने, अजून थोडीशी बारीक व्हायला पाहिजे होती. तर अशी करायची असली ना तर अजून बारीक करायला लागेल. फायनली आहे ना आपला मस्त काजू कणी इकडं, काजू कणी टोमॅटो मस्त पिसून झालाय ना मित्रांनो. आपण काजू कणीचा आहे ना जेवढा मिक्सर मध्ये बारीक झाला ना तेवढा पण करून घेतलाय. आणि ह्याच्यापेक्षा बारीक होईल ना तर आणखीन चांगलं होईल. तर चला पटकन आहे तयारीला लागूया. इकडे कांदा पण आपण भाजून घेऊ पहिला तव्यामध्ये. कमी तेलामध्ये आहे ना कांदा भाजून घेऊ मस्तपैकी. मित्रांनो आपल्या ना कांदा मस्तपैकी भाजून झालाय. तर आपण टाकू आता मिक्सरवर. ओके. कांदा पण आहे ना मस्तपैकी बारीक करून झालाय. आपल्याकडं अर्धा किलो चिकन आहे आणि चिकन मस्तपैकी धुवून घेतलाय. आणि चिकन आहे ना भरपूर आहे, जेवढा आपल्याला संपल तेवढा संपवायचा आहे, बाकी पार्सल घेऊन जाऊ. तर चला अर्धा किलो चिकन आहे, बनवायची तयारी करू. मस्त चिकन धुवून घेतलाय. मस्त इकडे ना लसूण साफ करून घेऊ.
अख्खा गरम मसाला आपण टाकू इकडे. मस्त मसाला स्मेल भारी आला. लसूण आणि मिरची. त्याच्यानंतर ना इकडे शेफ आपण मसाला एक घरून बनवून आणलाय. हा मसाल्याची आपण घरून बनवून आणलाय मस्त की हा मसाला. तर नेक्स्ट टाइम दाखवू काय टाकायला लागतं याच्यामध्ये आणि कसं बनवायला लागतं ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्की दाखवू. आपण कांदा मस्त की चिकन मसाला. चिकन मसाला टाकला आपण. जिरा पावडर. त्याच्यानंतर टाकू हळदी पावडर. आला पेस्ट. आपला घरगुती मसाला तो पण टाकून घेऊ पटकन. कसली मस्तपैकी आहे ना चटणी सारखा झालाय. काजू करी. परत मस्तपैकी आहे ना चिकनला आपण सगळं आला पेस्ट वगैरे लावून घेऊ. इकडे चिकन मसाला टाकू. काय मसाला कमी वापरू कारण तिकडे पण आपण भरपूर मसाला टाकला ग्रेव्हीमध्ये. आणि इकडे लिंबू पिळून घेऊ. नॉर्मल मीठ पण टाकून घेऊ. तर मस्त मसाला वगैरे मस्त लावून ठेवला इकडं. तोपर्यंत आपली गिरेवी होते तिकडं. आणि गिरेवीला आपल्या आहे ना मस्त कलर आला बघा. एक नंबर मसाल्याचा कलर आला. आणि इकडे आहे ना मस्त आपण चिकनला मसाला वगैरे लावलाय. आणि फक्त आता बनवायचं बाकी आहे. थोडी गॅस आहे ना थोडी वाढव. चला मस्तपैकी आहे ना चिकन टाकून घेऊ याच्यामध्ये. काजू कोणी आहे ना ते अजून जरा बारीक व्हायला पाहिजे होती. आपला मिक्सर आहे ना तेवढा पॉवरफुल नव्हता त्याच्यामुळं काजू कोणी जरा थोडीशी अख्खीच राहिले. तरी पण काय टेन्शन नाही. तुम्ही जर करत असाल तरी काजू कणी आहे ना पूर्ण बारीक करून घ्या. काजू कणी आणि मगच. थोडीशी आहे ना आपण इकडे कोथिंबीर टाकून ठेवू. आणि नॉर्मल एकदम पाणी ठेवू जेणेकरून खाली लागायला नको म्हणून. आणि त्याच्यावरती आपण प्लेट सुद्धा ठेवणार आहोत मस्तपैकी. ओके त्याच्यावरती आहे ना प्लेट ठेवूया. तर फायनली मित्रांनो आपण मस्तपैकी इकडे चिकन शिजत ठेवलाय. तोपर्यंत वेट करू 10 ते 15 मिनटं. त्याच्यानंतर काढून बघू आणि एक नंबर झाला असेल चिकन. कारण इकडे स्मेल सुटलाय ना चिकनचा एक नंबर वाटतोय. आणि चिकन वगैरे बनवापर्यंतच आहे ना आपल्याला 8:30 वाजले. आता चालना पडलाय ना बघा भरपूर चालना पडलाय ह्या साईडला.
इकडे तर आणखीन काळोख वाटतोय, कारण काय माहिती आहे इकडे मोठी मोठी झाडं आहेत, त्याच्यामुळे आतमनच्या साईडला ना भरपूर काळोख वाटतोय बघा इकडे. हो हो हो, मस्त एकदम फ्लेवर आलाय एक नंबर. पहिला खाऊन घेऊ, कारण आत्ता वाजले 9, 9:15 झाले आणि एवढे ना पोटात आग पडले, म्हणजे कधी जेवताय असं झालंय. कारण दुपार बसून आहे ना भरपूर म्हणजे भूक लागलेली. पहिला जेवून घेऊया पटापट. भात आहे ना याच्यावेळी घरातूनच घेऊन आलेलो. तर या जेवायला या मित्रांनो मस्तपैकी. मित्रांनो भूक लागली ना, भरपूरच भूक लागली. काही गिरेवी झाली ना एकच नंबर, सॉलिड एकदम. कसला तरी आहे ना वरून आवाज येत होता. आणि मित्रांनो आपला पहिला बिल आहे इकडं, भरपूर अडचणीत आहे. तर पहिला बिल काढू. हा बघा इथे आपला पहिला बिल. बघा इथे पहिला बिल पॅक केलाय, तो काढून बघूया. चला बिल फुकट घ्या. एक बिल फुकट गेला, भरपूर हात मारला. चला जी बिलं पॅक केली ना त्याच्यातून एक पण आपल्याला खेकडी नाही भेटली. भेटतात अशा भरपूर खेकडे भेटतात. काय माहिती काय झालं, बॅड लक आहे, खेकडेच नाही आज भेटले काहीच. भरपूरच झोप आले आणि उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, कारण चिकन लेग पीस म्हणजे उल्हास कामटे उद्या दुपारपर्यंत येणार आहे. आणि त्याच्यासोबत आपल्याला जायचं आहे मासे पकडायला, म्हणजे किलूच बोलतात. मागच्या आपण व्हिडिओ बनवलेली त्याच्यावरती रेवदंड्याला जाऊन, तर तिथेच येणार आहेत. त्यासाठी आपल्याला तिकडे जावं लागेल. तर चला लवकर झोपू आणि लवकर उठू आणि उद्या तिकडची पण व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू. भरपूर थकल्यासारखा झाला आहे. चला झोपूया पटकन. आणि आज आहे ना अंगावरती काहीच नाही आणलं बघा, विसरून आलो. तरी पण टेंटमध्ये एवढी थंडी नाही वाटत, त्याच्यामुळे काय वाटत नाही. टेंटमध्ये कशी थोडी गरमी जाणवते. तर विक्स पण आपण सोबतच घेऊन आलोय, तर विक्स लावल्याशिवाय झोपच नाहीत. मित्रांनो गुड नाईट, बाय.
फायनली उजळला बाहेर, भरपूर उजळला. 6:30 वाजले आता आणि 6:30 वाजता मस्तपैकी आपल्याला जाग आली. तर मस्तपैकी आहे बाहेर जाऊन तुम्हाला नजारा दाखवतो बाहेरचा, एक नंबर. आणि सकाळचीच आहे ना एकदम गार हवा सुटले, म्हणजे हे 7-8 दिवस आहे ना एकदम गार हवा सुटते, वारा वगैरे सुटतो, त्याच्यामुळे थंडी वाटते. चला बाहेर जाऊ, तुम्हाला दाखवतो बाहेरचा नजारा मस्तपैकी. कसलं वाटतंय भारी एकदम. ठेवला आपला जॅकेट. एकदम गार पडलाय. एकच नंबर. चला आपली बहुतेक चहा झाली. या मस्तपैकी चहा प्याला, चहाला उकल आलाय. या मित्रांनो चहा प्यायला. आणि आता सकाळच्या वातावरणात ना अशी गरम गरम चहा प्यायला लय भारी वाटत. कसली थंडी लागते आणि त्याच्यामध्ये गरम चहा या प्यायला. भरपूर गरम आहे. बाकी आहे ना एकदम सर्व व्यवस्थित झाला. फक्त आपल्याला रात्री आहे ना खेकडे नाही भेटले, त्याच्यामुळे सगळे वांदे झाले. कारण भरपूर बिलं पॅक केलेली, 4 ते 5 बिलं आपण पॅक केलेली. खेकडे भेटायला पाहिजे होते, अजून थोडी मजा वाटली असते. तर मस्त आपण रेसिपी पण बनवली, एकदम भन्नाट मजा वाटली रात्री जेवायला पण. कारण एक वेगळा चिकनची एक रेसिपी बघायला भेटली. एक म्हणजे एकदम भारी वाटला जेवायला पण, कारण मस्त झालेलं चिकन. तर चला फायनली सकाळ उजाडला भरपूर. टेंट वगैरे काढू पटापट. आणि टेंट वगैरे काढीपर्यंत आहे ना पूर्ण उजळला. आता 10 ते 15 मिनिटात आहे ना वरतून सूर्य पण बाहेर निघाल. तर चला मित्रांनो चाललो घरी. तर कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आता बाय बाय. चला.